नमस्ते। विदर्भ दर्पण न्यूज में सभी दर्शकों का स्वागत। 16 जून के रात चाकू घोंपकर भाजपा के ग्राम पंचायत सदस्य की हत्या। अतुल पाटिल की हत्या राजकीय रंजिश बताई जा रही है। अतुल पाटिल भाजपा का कार्यकर्ता है, वही हिमांशु कुंभलकर सुनील केदार गुट का समर्थक है। इन दोनों की राजकीय रंजिश को लेकर और रेती चोरी पर हुए विवाद पर पाटिल की हत्या कुंभलकर ने की। पाटिल की हत्या राजकीय क्षेत्र की रंजिश को लेकर भाजपा में बड़ी खलबली मच गई और इस क्षेत्र में बड़ा तनाव निर्माण हो गया। भाजपा के विधायक आशीष देशमुख के नेतृत्व में घटनास्थल पर बड़ा रास्ता रोको किया गया और आरोपी को फांसी की शिक्षा की मांग की गई। कस्टडी मध्ये आपण त्याला सावनेर कोर्टामध्ये घेत आहे। त्याच्यामध्ये आरोपी नंबर 1 हिमांशु कुंभलकर आणि दुसरा आरोपी आहे मुकुंद। या दोन्ही आरोपींना आपण अटक केलेला आहे। आरोपीला फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे। आरोपीला फाशीची शिक्षा मिळालीच पाहिजे। झाला होता का त्याच्याकडून आपण सीडीआर पण टाकला, एसडीआर पण टाकला। ऍट द टाइम ऑफ इन्सिडेंट अजून त्या लोकेशनला दुसरं कोणी उपस्थित होतं का त्याच्यासाठी पण आपण त्यातला डम डाटा अनालिसिस असतो, तो डम डाटा टाकणार। डम डाटावरून आपल्याला टावरचा पूर्ण डेटा मिळणार। त्याच्यावरून कोणी तिथं अजून तिसरं चौथं कोणी व्यक्ती होतं का ते पण दिसेल। आणि ही लिंक हे दोघच नसून अजून दोघांचा दुसरा तिसरा चौथा कोणी साथीदार आहे का ते पण आपण शोधून काढणार। त्याचबरोबर ही केस सेन्सिटिव्ह असल्याने आपण त्याला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये लवकरात लवकर आम्ही कशी जाईल आणि हे चार्जशीट लगेचच्या लगेच कसं पुटअप करता येईल, 30 दिवसाच्यात आम्ही ह्याला चार्जशीट पुटअप करण्याचा पूर्ण प्रयत्न करतो आणि फास्ट ट्रॅकवर घेऊन लवकरात लवकर हा निकाली काढण्यासाठी आम्ही कोर्टासमोर प्रोड्यूस करतो। आणि दहशतीच्या या वातावरणाला न जुमानता त्यांनी जनसामान्यांचा आवाज मोठा केला, मोठा भ्रष्टाचार त्या निमित्ताने बाहेर काढला। पण आपल्या या भागामध्ये मागच्या 25-30 वर्षापासून जे अभय या भ्रष्टाचारी लोकांना, या खऱ्या अर्थाने अवैध व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांना, दहशतीमध्ये आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जोपासण्याचं काम जे केलं त्यामध्ये आमच्या निष्पाप तरुणाचा आज जीव गेला, हे खऱ्या अर्थाने अतिशय दुःखदायी आणि मनाला वेदना देते। म्हणून अतुल पाटील तुमच्या ह्या जाण्याने आम्हा प्रत्येकाला दुःख झालंय आणि पोलीस प्रशासन ज्यांचं काम आहे का इथे न्याय सुव्यवस्था कायम असली पाहिजे, आता जनतेचा विश्वास या पोलीस प्रशासनावरून उठतो की काय? कालच आपण खाप्याला एक निर्गुण खून होताना पाहिला, काल आपण पाहतो की रात्री 12 वाजता एवढ्या मोठ्या नॅशनल हायवेवर असलेलं पिंपळा डाक बंगला, वारकरी संप्रदायाला मानणारा समाज, इथे असलेला प्रत्येकच व्यक्ती कुठेतरी देवाभावाच्या म्हणजे नतमस्तक होणारा, चांगल्या संस्काराचा हा इथचा आपला संपूर्ण गावकरी समाज कुठंतरी एका निर्घुण हत्येला समोरे गेला। 1:30 वाजता 2 वाजता कोणाची हत्या होते, इथचे सर्व पोलीस अधिकारी त्या निमित्ताने झोपले होते का? अशा प्रकारचा प्रश्न नक्कीच आम्ही जरी सत्ताधारी पक्षाचे आहोत, पण इथे ज्या पद्धतीचं वातावरण मागच्या 25 वर्षापासून आहे, दहशतीला समोरे जाण्याच्या दृष्टीने लोक घाबरत होते। पण आता मी तुम्हाला सांगतो, या प्रकारच्या दहशतीला आता आपण मानणार नाही। या सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रामध्ये चांगल्या प्रवृत्तीचं, चांगल्या विचारांचं, चांगल्या संस्कृतीचंच राजकारण चालत। या पहिलेचं जे राजकारण होतं ते पूर्णपणे संपून टाकण्यासाठी आपण आज कटिबद्ध होऊया। या राज्याचे मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस हे 100 नाही 1000% या प्रकरणामध्ये आपल्यासोबत आहे। आपले पालकमंत्री बावनकुळे साहेब आपल्यासोबत आहे आणि माझी त्या निमित्ताने प्रशासनाला, पोलिसांच्या एक सूचना आहे की ही सर्व परिस्थिती पाहता या मागे कोण कोण आहे हे सर्व आज या जनतेसमोर सांगितलं गेलं पाहिजे। कोण आरोपी आहे, कोणावर तुम्ही गुन्हे दाखल केले, हे आमच्या ह्या गावातील निष्पाप लोकांना कळलं पाहिजे। आणि त्या निमित्ताने फास्ट ट्रॅक कोर्टाची निर्मिती असो,
या सर्व लोकांना कडक सजा, फाशीची सजा ही जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझ्या अतुलच्या आत्म्याला शांती भेटणार नाही. हा त्या निमित्ताने जो लोकांचा उद्विग्न आज रोष आहे तो पोलीस प्रशासनाने समजून घ्यावा, वरच्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावा. अन्यथा 2 दिवस नाही, 4 दिवस नाही, 8 दिवस आशिष देशमुख या गावकऱ्यांसमोर या नॅशनल हायवेवर असाच बसला राहील. त्या निमित्ताने इथे तुमच्या उच्च अधिकाऱ्यांना तात्काळ हजर करा, अन्यथा हा नॅशनल हायवे येणाऱ्या 4-5 दिवस आम्ही बंद ठेवू असा देखील निर्धार त्या निमित्ताने आज या आंदोलनाला बसताना आम्ही केला. पण या अतुलला न्याय मिळाला पाहिजे, त्याच्या घरच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला सर्वांना न्याय मिळाला पाहिजे असा जो आमचा मागणी आहे ती पोलीस प्रशासनाच्या वतीने